सिंधुदुर्ग यांच्याकडून आम्हाला जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेतून सोलार ऑपरेटेड रोबोटिक्स कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI प्रयोगशाळा पुरवण्यात आली आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रोबोटिक्स स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला आहे। आम्ही दिल्ली येथील लाल किल्ल्यात हा देखावा देखील उभा केला आहे। या लॅब मधील साहित्याचा वापर करून आम्ही फ्लॅग वेव्हिंग म्हणजे ध्वज फडकविणारा रोबोट, स्क्रोलिंग रोबोट म्हणजे नाव दाखविणारा रोबोट, मार्चिंग रोबोट म्हणजे संचलन करणारा रोबोट अशा प्रकारचे रोबोट आम्ही तयार केले आहे। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव प्रथमेश बाळकृष्ण गुरु। आमच्या शाळेत ही AI रोबोट प्रयोगशाळा पुरवण्यात आलेली आहे। त्याचे आम्हाला अनेक फायदे झाले। आम्हाला AI ची माहिती मिळाली। आम्हाला ॲडव्हान्स रोबोट, बेसिक रोबोट, क्रेन तयार केले। आम्ही विद्यार्थी एकत्र येऊन रोबोट जोडतो व चालवतो। आम्हाला आविष्कार कोडिंग आणि पिक्टोग्राफ कोडिंग शिकायला मिळाली। नवनवीन तंत्रज्ञान आम्ही शिकत आहोत। मी AI इंजिनियर बनू इच्छितो। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव लावण्य विष्णू गाडी। मी तुम्हाला आमच्या प्रोजेक्टची माहिती देणार आहे। सर्वप्रथम हा फ्लॅग वेव्हिंग रोबोट आहे। यामध्ये एक आविष्कार रोबोटची टॉर्क मोटार जोडलेली आहे। ही मोटार सुरू केली की हा ध्वज फडकविला जातो। यानंतर हा स्क्रोलिंग रोबोट आहे। यामध्ये ब्लिक्स रोबोटचे साहित्य वापरून हा रोबोट तयार केलेला आहे। याच्या सहाय्याने आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहोत। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव वेद दिनेश तेली। या रोबोटचे नाव मार्चिंग रोबोट आहे। आम्ही संचलन करणारे 2 रोबोट बनवले आहेत। त्यामध्ये आविष्कार रोबोट लाईन फॉलोवर आणि कर्की रोबोट लाईन फॉलोवर असे 2 रोबोट आहेत। आता आपण प्रोजेक्ट सुरू करूया। धन्यवाद। ब्लिक्स रोबोटच्या सहाय्याने आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।